काहीसा परिसर एकदम चालत आला आपण खाली खाली आता असं गावात आलंय. असं चालतोय मस्त वाटतं एकदम. पावसामध्ये ऍक्टिव्ह असणार पूर्ण. पावसामध्ये भारी वाटत असेल. वाघ बी गायला का आलं तर काय करायचं. नमस्कार मंडळी, सुप्रभात. आज आहे मंगळवार आणि आपण आलोय बघा इथे संजय गांधी उद्यान, राष्ट्रीय उद्यान, नॅशनल पार्क, बोरवली. तो आपण आता आलोय तर खरं 7:30ला गुगलमध्ये टाईम आहे, पण गुगलवर मी टाईम सर्च केला 7:30ला ओपन होतं, पण आता तर 8 वाजलेत. ते येऊन कळलं की 8 वाजता ओपन होतं. आता आहे 5 मिनिट आहेत, ओपन होईल, जाऊया आपण. आणि हे बघा सकाळचं ट्रॅफिक आपलं वेस्टर्न एक्सप्रेस हायवे. हे बघा आता ते ओपन केलेलं आहे, राष्ट्रगीत झालं आहे आणि गेट ओपन केलेलं. आता जाऊया आपण. हे बघा गाडी आपली आतमध्ये जाऊया. हे बघा असं काहीसं पार्किंग आहे इकडे, एवढं मोठं आहे मस्त. गेटला लाईन बघा सकाळ सकाळीच. पार्किंगचे पैसे ते लिहिलेत 20 रुपये. बघूया आता प्रति तास 20 रुपये. इकडे तिकीट किती आहे बघूया. बघा अशा प्रकारे आता आपण आलोय आतमध्ये. पहिले एंट्री मारला तर एकदम भारी वाटलं. आणि इथे टॉयलेट वगैरे पण आहे आल्या आल्या. तुम्हाला जायचं असेल तर एमर्जन्सी आहे, सांगू शकत नाही. आणि हे बघा मुख्य प्रवेशद्वार बोलायला लागेल. तिकीट काउंटर घेऊन आपण तिकीट घेऊन आता आतमध्ये आले. 103 रुपये तिकीट. मॉर्निंग वॉकला जास्त तिथे लोक सकाळी सकाळी आपण आले. नमस्कार मंडळी, सुप्रभात. आपण आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आता वाजलेत 8:15 आणि आपण तिकीट घेऊन आतमध्ये आलो आहे जसं आपण बोललो. पण आता ई बस सेवा आपल्या इकडून आहे डायरेक्ट कान्हेरी गुंफाला जायला. ती 8:30ला चालू होणार आहे. तर जरा वेट बघूया, नाही तर आपण जाऊ पण शकतो. 4-5 किलोमीटर, जास्त नाही आहे. सो पूर्ण व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तर चला आता आपण स्टार्ट करू इथून. ई बस बघूया, नंतर पुढे जाऊन विचारूया किती आहे काय. सर्व एक्सरसाइजसाठी आले सकाळीच. भारी वाटते. पण सकाळी सकाळी या मस्त वाटते इथे. बघा इथे फाईन आहे. हे सर्व असं केलं तर फाईन आहे डायरेक्ट 1000 रुपये. आणि इथे लावलं आहे मॅप. 6 किलोमीटर दाखवते कान्हेरी गुंफा इथून. आता आपण आलो इकडून. आणि हे बघा ते सायकलचं पण हे आहे, सायकलची पण सोय आहे तिथे. 80 रुपये काहीतरी दाखवते. आणि आपण असं जाऊया आता. हे बघा इथे करायचं नाही, इथे आल्यावर जाऊया आता. बघूया चालतच जाऊया, कारण 8:30ला चालू तर होणार, पण 15 माणसं भरल्याशिवाय ते ई बस सोडणार नाही. अजून 8:30 तर वाजलेलं नाही. बघूया आपण जाऊया पुढे. एवढं काय जास्त नाही मला वाटत आहे, पण बघू चला. काहीसा परिसर एकदम चालत आला आपण खाली खाली आता. चालत चाललोय आपण आता. आणि ई बसचं विचारलं, 15 माणसं झाल्याशिवाय काय सोडणार नाही ते. पिण्याचे पाणी वगैरे आहे, सोय चांगली आहे. व्ह्यू बघा सकाळचा एकदम भारी वाटतं. बघा बोर्ड लावलेत, कान्हेरी गुफा सफारी तिकीट खिडकी वनर. आणि आता बघूया कसं जायचं आपल्याला. मस्त ग्राउंड बघा काय एकदम भारी. अप्रतिम नजारा, अप्रतिम. मी आलो होतो ना 8-10 वर्षापूर्वी, ते एवढं काय नव्हतं मला असं वाटत. हे बघा घटनास्थळी वन्यजीवांना काही खाद्य देणे व त्यांची छेड करल्यास 1000 रुपये फाईन आहे. नजारा बघा सकाळीच एकदम भारी. जाऊया आता पटापट. आणि मध्ये नजारे भेटले चांगले तुम्हाला दाखवणार आहे. इकडे असे रनिंग करायला पण मजा येईल एकदम. काय क्लायमेटच तसं आहे, कारण रोड पण भारी आहे एकदम.
आणि आजूबाजूला असा पक्ष्यांचा आवाज तुम्हाला पण येत असेल. सो मस्त ट्रेक आहे, ट्रेक पण म्हणता येईल आणि चांगला एक लोकेशन पण आहे मुंबईच्याच आतमध्ये तुम्हाला जर फिरायचं असेल तर. हे काका आहेत, गेले आता, बोलवते माझ्याशी. तर त्यांचा एक ग्रुप आहे मुंबई मार्च म्हणून, मी फोटो शेअर केला बाजूला. तर ते हेरिटेज, जेवढे पण हेरिटेज लोकेशन आहेत मुंबईमध्ये तिथे फ्री नेतात, एकदम फ्रीमध्ये. कॉन्टॅक्ट वगैरे सर्व आहे तिथे स्क्रीनवरती बघा टाकेल. आता त्यांचा कार्ड त्यांनी मागेल, फोटो काढून घे. मी त्यांचं शूट नाही केलं, त्यांना विचारलं पण नाही ॲक्च्युली. म्हटलं का असं म्हणजे देतील नाही देतील म्हणून मी नाही विचारलं. पण सर्व मला इकडची इन्फॉर्मेशन दिली की बाबा असं जा असं जा असं जा. आपण थोडं रिसर्च करून येतो जागेवरती, पण अशी काही चांगली लोकं भेटतात. आणि हे रोज वॉकिंगला येणार आहेत इकडे, तर त्यांना चांगला रोड माहिती आहे इकडचा. आणि तुम्हाला इथे वॉकिंगला वगैरे यायचं असेल डेली, समजा इथे तुम्ही नियर बाय राहत असाल तर 384 म्हणजे 384 रुपीज आहे. मंथली पास आहे तो, मंथली पास. हां चला आपण पुढे. हे बघा इथे बोर्ड आहे, कान्हेरी केव्ज 5 किलोमीटर्स. इथून 5 किलोमीटर आहे, म्हणजे आपण 1 किलोमीटर क्रॉस केलेलं आहे. मस्त वाटलं चालायला. आलात नक्की, तुमचा स्टॅमिना असेल नक्की चालत या, एवढं सांगेन. समोर रोड बघा, फुल सरळ आहे, एकदम सरळ रोड आहे, एकदम सरळ रोड आहे. पहिले तर व्हेकल्स आला होते, प्रायव्हेट व्हेकल्स. आता बंद केलं असेल, कारण जास्त लोक येणार असतील, खूप गर्दी होत असेल मला असं वाटतं. एकदम असं गावात आलंय, असं चालतोय, मस्त वाटतं, एकदम थकवा नाही जाणवत आहे. आपलं तसं म्हणजे चालायची सवय आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही. बाकी आजूबाजूचं लोकेशन बघा, एकदम भारी आहे. बघा असे बोर्ड लागतात. आता आपण 1.5 किलोमीटर चाललोय. इकडची लोकल असणार राहणारी, कारण आजूबाजूला आहे छोटं छोटं असं गावासारखं दिसतंय, म्हणजे घरं वगैरे आहेत बाजूला. जसं जसं आपण आता आतमध्ये आलोय, आता 1.5 किलोमीटरच्या पुढे आलोय, 2 किलोमीटर होतील आता, तसं नेटवर्क थोडे कमी व्हायला लागले. सो मी सांगेन की कॅश कॅरी करा इथे, जर काय समजा काय घ्यायचं असेल तुम्हाला काय तर. आणि आतमध्ये तर मला अजून काय दिसलं नाही फूड स्टॉल वगैरे. मेन गेटच्या बाहेर होते खायला वगैरे, फ्रूट वगैरे म्हणा काय पण असं चाट आयटम थोडे, तसं तर तिथून तुम्ही खाऊन येऊ शकता. आणि आतमध्ये तर काय नाही सध्या तरी, बघा पुढे गेल्यावर काय असेल तर दाखवून नक्की. पण अजून पण सांगेन एकदम भारी वाटते. दोन किलोमीटर झालेले आहेत आपले. आणि ठिकाणी असं म्हणजे बोर्ड वगैरे लावलेले आहेत. पहिले सर्व काय नव्हतं, रोड पण चांगला नव्हता पहिला. मी आलेलो, मला आठवते पावसामध्ये आलेलो मी, खूप खड्डे वगैरे सर्व असं काय नाही काय होतं. आणि आता एकदम चांगलं मेंटेन केलं, एकदम भारी मेंटेन केलं. बघा पाठी एकदम व्ह्यू बघा, एकदम भारी आहे. सो मुंबईसारख्या एवढ्या गजबजलेल्या शहरामध्ये असं शांत ठिकाण भेटणं एकदमच भारी आहे आणि आश्चर्यचकित आहे. सो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. हे बघा इथे 2.5 किलोमीटर झालेलं आहे आणि मस्त एक ब्रिज लागला आहे. एक्सरसाइज चालू आहे तिथे. कसला ब्रिज आहे बघूया. आणि झाड बघा किती मोठे आहे, भारी झाड वाटतं एकदम. दे रे रे ना. पावसाळ्यामध्ये ऍक्टिव्ह असणार पूर्ण ही नदी.
आता पुढे जाऊया आपण चालत. पुढे फूडचं काहीतरी दिसतं वाटतं. फ्रूट्स वगैरे असतील, बाकी काय नसणार. बाकी काय नसावं पण मी असं म्हणतो अशा ठिकाणी फ्रूट्स खावा आणि चालत राहा, एकदम भारी. काय बोर्ड लागला आता. कान्हेरी गुंबा सरळ शिलोंदा ट्रेल इकडे आहे. आपलं जायचं सरळ. फ्रूट्स वगैरे भेटेल तुम्हाला मस्त. आपल्याला जायचं इकडे राईट. बघा हे ते रस्ते. मला वाटतं पुढे असेल मे बी, किंवा हा पॅच असेल असाच. भारी वाटतं. पण तिकडून आपण आलो. पुढे एक बस थांबली आहे, बघूया आता. मागे एक बस होती पण कोण नव्हतं. मला वाटतं बिघडली वगैरे असेल. आणि समोरचा नजारा बघा, एकदम भारी. चालता बघा एक सीन नजारा. पावसामध्ये ॲक्टिव्ह असणार पूर्ण. पावसामध्ये भारी वाटत असेल. पावसाळ्यात पण एकदा येऊया आपण, खूप भारी वाटेल इथे. हे बघा आता आपण 3 किलोमीटर कंप्लीट केलं आहे. अजून 3 किलोमीटर आहे. आणि तुमानी पाडा म्हणून हे बस स्टॉप आहे इथे मागे. हे बघा मागे बस स्टॉप आहे तुमानी पाडा म्हणून. छोटी छोटी घरं आहेत इथे बघा. फुल गावचं फिलिंग येतं एकदम. बघा इकडे रस्ते खराब आहेत थोडे आतमध्ये, ते पण जरा चांगले करा. ते अगोदरचे जसे आहेत तसे. बघा छोट्या वाड्या असतात ना गावी, तशा आहेत त्या. हे बघा हे घर बघा खाली एकदम आहे, मस्त वाटतं. पण पुढे अंगण आहे मस्त आणि घर आहे पुढे. सायकलिंग करतात बघा काका. आपण पण सायकल आणली पाहिजे. म्हणजे तुम्ही स्वतःची सायकल आणू शकता इथे. रेंटवर तर घेऊ शकता, पण स्वतःची असेल स्वतःची पण आणू शकता. आणि ती फ्री आहे, त्याला काही चार्ज वगैरे नाही आहे. सो ही कल्पना चांगली आहे इथे सायकलिंग करायला, भारी वाटेल एकदम. समोर एक बस येते. आता ही जाणारी असेल तिकडे मेन गेटच्या इथे. ते पुढे गेट आहे, आता कसला काय माहिती. जाऊया मग कळेल आपल्याला. काहीतरी बॉर्डरचा असेल गेट वगैरे. इथे काय लिहिलं तर नाही. हे बघा घटनास्थळी उपद्रव शुल्क बॅन आहे. 500 रुपये फाईन डायरेक्ट जागेवर कोणी पकडलं तर. बाकी इथे कसलं तरी कन्स्ट्रक्शन चालू आहे. आता एक बस गेली बघा इथे. ती पण बेस्टचीच आहे, कान्हेरी गुंबा लिहिलं होतं त्याच्यावरती. मला वाटतं ही बस अजून तर मी इथे आल्यापासून ही बस तर मला एक पण दिसली नाही आहे. मे बी अजून सोडलेच नसतील, कारण त्याचं कंडिशन आहे की मिनिमम 15 पॅसेंजर असावेत म्हणून, असं काहीतरी कंडिशन आहे. त्याच्यामुळे मे बी आले नसेल तिकडून. आणि आज मधलाच वार आहे, मंगळवार आहे. सो जास्त काय गर्दी ते नसणार. शनिवारवर तर फुल असेल, भेटत पण नसेल मला वाटतं तिकीट, किंवा लवकर नंबर लागत नसेल लोकांचा. पण आज एकदम मस्त आहे, शांत आहे एकदम. ऑफ डे वेळ भेटला इन केस तर या इथे. आता मी इथून घरातून निघालो होतो 7 वाजता आणि घरी जायला तर किती वाजतात बघूया. आणि आपल्या इथे व्हिडिओ किती होतात काय माहिती, कारण हा ट्रेलचा व्हिडिओ मला असं वाटतं की मी वेगळा टाकू. मस्त वाटतं एकदम. मागे फुल घनदाट जंगल. पुढे बोर्ड लागला आता 3.5 किलोमीटर आलेलो आपण पुढे. हे बघा फुल एकदम आजूबाजूला आवाज बघा, एकदम भारी वाटतं आणि शांत आहे.
पण असं वाटतंय की मी एकटाच आहे रोडला. बघा कोणीच नाही आहे. वाघ बी गाला का आलं तर काय करायचं. नाही कोणतरी आलं समोर, नाही कोणतरी रनिंग जॉगिंगला येतात ना ती लोक आहेत. एकच तो पण एकटाच आहे. सो मस्त वाटतं एकदम. खाली इकडे नदी आहे. पावसाळ्यात नक्कीच ॲक्टिव्ह होत असणारी. बघा वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज. हे बघा आणि थोड्याच काही अगोदर किलोमीटर म्हणजे अगोदर काही अंतरावर नेटवर्क गेलेलं आहे. मी आत्ता बघितलं पूर्ण नेटवर्क आउट आहे, काहीच नाही आहे. दोन सिम कार्ड आहेत आपल्याकडे, तरी पण कुठलाच याचा नेटवर्क नाही आहे इथे. सो याची काळजी घ्या. आणि इथे आपण 4 किलोमीटर कंप्लीट केलेलं आहे. हे बघा अजून 1.5 किलोमीटर बाकी आहे. हे बघा फक्त डॉगी इथे दिसलेला आहे. आणि मागे एक बस स्टॉप होतं बेस्टीचं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 1 किलोमीटरचा बोर्ड आलाय फायनली. कानेरी केव्स 1 किलोमीटर राहिल्या. म्हणजे आपले 6 किलोमीटर आपण चाललोय मेन गेटपासून. ते आहे आता काय माहिती छोटीशी पोस्ट आहे का काय माहीत नाही. काय लिहिलं ते बघूया आपण पुढे जाऊन. सेम आहे कानेरी गुंफा, अप्पर कानेरी ट्रेल, बांबू हट ट्रेल. आणि 5 किलोमीटर कंप्लीट. 1 किलोमीटर बाकी. हे बघा इकडे नो एंट्री आहे आतमध्ये जायला. काय माहीत नाही पण नो एंट्री. चेकपोस्ट सारखं वाटलं मला काहीतरी असेल पण नो एंट्री. हे बघा 2 माकडांचे फोटो लावलेत. हा बघा आपल्यावर चालतोय मागातपासून. अशा जंगलाच्या मधल्या अशा आपण काही ठिकाणी आलो ना, सामसूम असेल किंवा ट्रेकच्या ठिकाणी आपण जातो तेव्हा पण कुत्रा म्हणजे हा प्राणी आहे ना असा भेटला की तुमच्यावर चालतच राहणार. काही ठिकाणी तर एकदम ट्रेक संपेपर्यंत जातात, वरती पण जातात असं मी व्हिडिओमध्ये बघितलेत. आणि मी अशा काही ठिकाणी गेलो तिकडे पण असा अनुभव आला मला. काय माहिती त्यांना काय सेन्स असतात, येतात ती लोक बरोबर तुमच्या जोडीला. तर पुढे चेकपोस्ट सारखा दिसतंय काहीतरी. पिण्याचे पाणी पुढे असणार. हे बघा हे जे चेकपोस्ट असणार कानेरी केव्हची मे बी. आणि टॉयलेट पण आहे पुढे वाटतं. हे बघा आता आपण तिकडून आलो आहे आणि हा 1 किलोमीटर आता बाकी आहे. त्याच्या अगोदर हा चेकपोस्ट लागतो. इकडे टॉयलेट वगैरे, पिण्याचं पाणी वगैरे सर्व सोय आहे. खायची सोय नाही फक्त, हां हे लक्षात ठेवा, सर्व सोय आहे. आपण जरा फ्रेश झालं. 5 किलोमीटर ऑलमोस्ट आलं. आता 1 किलोमीटर बाकी आहे फक्त. थोडी जाऊन बघूया काय एक्साइटिंग अजून बघायला भेटणार आहे ते आपल्याला. चला व्हिडिओ बघत राहा. समोरचा नजारा बघा एकदम भारी. थोडासा इंतला असेल असं मला वाटतं. आता बघूया पुढे जाऊन कळ आपल्याला. तर इकडे आलो आपण क्रॉस करून. आहे बघा इथे थोडंसं खायला वगैरे आहे. आणि इथे आहे ना जी जागा आहे इकडे मोकळी. मला आठवतं की आम्ही लास्ट टाइम जेव्हा मी आलो होतो ना गाडीने आलो होतो तेव्हा तिकडे गाडी पार्क केली होती. आता मला आठवलं. आणि हा बघा फुल इन्क्लाइन आहे एकदम. हा बघा आपल्यावरच आलाय डॉगी.
फुल इन्क्लाइन पॅच आहे वरती. आणि आत्तापर्यंत आपले किती झालेत बघा, 9337 म्हणजे 1000 मायनस करत यातले 8000 तरी स्टेप झालेत आपले. तिथून मागचा परिसर फुल इन्क्लाइन. थोडा फिटनेसचा वॉक पण झाला आज. जरा वॉकला जसं मी आता मी असं कॉन्सन्ट्रेट केलं की जसं वॉकला जसं मला वेळ भेटेल ना तर तसं मी जातो कुठेही असू दे. मग पण लास्ट टाईमला माथेरानला गेलो आम्ही, म्हणजे ट्रेन वगैरे प्रेफर न करता वॉक करत गेलो होतो. तेव्हा आता खूप चाललो होतो आम्ही. तर मला वाटतं 15 किलोमीटर तरी चाललं असेल. 15-20 किलोमीटर, 15 किलोमीटर तर कन्फर्म चाललो. आता बघा अर्धा किलोमीटर आलाय, पुढे आलाय बोर्ड 5.5 किलोमीटर. आता शेवटचे 500 मीटर राहिलेत म्हणजे अर्धा किलोमीटर. आणि हा बघा इन्क्लाइन बघा काय, तिथून आपण आलोय. हा बघा अजून वरती झालाय. आणि हे बघा इकडे आपले 10,000 स्टेप्स झालेले आहेत टोटल घरातून निघाल्यापासून. तर लवकरच आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचणार आहोत. इकडे पण एक बस स्टॉप आणि आपण फायनली पोहोचलो. हे बघा इथे सकाळ असल्यामुळे एकच स्टॉल उघडे आणि बाकी आता पोहोचलेलं आहे वरती. फिनिश ट्रेल आपला 6 किलोमीटर डन. 6 किलोमीटर. अशा प्रकारे बघा आपण पोचलेलो आहे कान्हेरी केव्जला आणि आपला ट्रेल इथे संपतोय. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण मी जे काय काय एक्सप्लोअर केलं तिकडे जाऊन नॅशनल पार्कला ते बघायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.